राज्यामध्ये औरंगजेबाच्या कबरीवरून असेल किंवा हलाल आणि झटका असेल या विषयावरून मोठ्या प्रमाणात राजकीय नेते प्रतिक्रिया वाद विवाद घालताना दिसत आहेत। मात्र आझाद मैदानावर मोठ्या प्रमाणात विना अनुदानित शिक्षक महापालिकेचे असतील किंवा इतर राज्यामधील शिक्षक असतील ते आलेले आहेत, आंदोलन करतायत। त्यांच्या आंदोलनाकडे कुठेतरी राज्य सरकार आणि अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष होत आहे अशी त्यांची तक्रार आहे। आणि या आंदोलक शिक्षकांसोबतच आपण जाणून घेणार आहोत त्यांचा नेमका मुद्दा काय आहे, त्यांच्या मागण्या काय आहेत आणि ज्या प्रकारे व्यर्थ मुद्द्यांकडे जास्त लक्ष दिले जाते असं त्यांचा आरोप आहे। आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ। सर, तुमची मागणी काय आहे? आझाद मैदानावर तुम्ही किती दिवसापासून आंदोलन करताय? शासन स्तरावर तुमच्या आंदोलनाची कशी दखल घेतली जाते त्याबद्दल काय सांगा? आज जवळपास 700 प्लस इतके शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि मुख्याध्यापक आजच्या आंदोलनाला उपस्थित होते। मुंबईमध्ये खाजगी प्राथमिक शिक्षण देण्याचं काम महानगरपालिकेच्या शाळा आणि खाजगी प्राथमिक शाळा करतायत, परंतु महानगरपालिकाच्या शाळांच्या मानाने खाजगी शाळांकडे महानगरपालिका प्रशासनाचं सातत्याने दुर्लक्ष होत आहे। अनेक आमच्या मागण्या प्रलंबित आहे, वर्षानुवर्ष मागण्या प्रलंबित आहे। काही ठराविक मागण्या ज्या महत्वाच्या आहेत किंवा निगडीत आहेत अशा मागण्या जवळजवळ 5 मागण्या घेऊन आम्ही आज आंदोलनाला बसलो होतो। सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आमचे जवळजवळ 700 शिक्षक, त्याच्यामध्ये रिटायर्ड शिक्षक पण होते आणि कार्यरत शिक्षक होते आणि महिला भगिनी जवळपास 90% महिला भगिनी आज एवढं रखरखत ऊन असताना सुद्धा महानगरपालिकेच्या या मैदानात बसलेले होते। 5 मागण्यांच्या संदर्भाने आज आम्हाला ऍडिशनल कमिशनर सैनी साहेबांनी भेट दिली। त्यांनी मीटिंग ताबडतोब लावतो असं सांगितलेलं आहे। शिक्षण मंत्री साहेबांनी सुद्धा मीटिंग घेतलेली आहे। त्यांनी आमच्या या मागण्यांसंदर्भात लवकरात लवकर मीटिंग लावतो असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। परंतु आमची मागणी हे आहे की आमच्या ज्या 5 मागण्या आहेत, ज्या 7वा वेतन आयोग आहे तो महानगरपालिकेला लागू करून त्यांना त्याचं इम्प्लिमेंट करून थकबाकी सुद्धा दिलेली आहे, पण ती थकबाकी आम्हाला तुमच्या ज्या मागण्या आहेत त्याचा नेमका इम्पॅक्ट काय होतो तुमच्या परिवारांवर, या शिक्षकांवर? जे पैसे तुम्हाला थकबाकी मिळत नाहीत त्यांच्यामुळे त्या शिक्षकांच्या परिवाराला काय सोसावं लागतंय? परवाच बीडच्या एका शिक्षकाने याच आझाद मैदानावर आंदोलन करून बीडमध्ये जाऊन पत्र लिहून 3 वर्षाच्या चिमुकलीला पत्र लिहून आत्महत्या केली। शिक्षकांवर या काय परिस्थिती आली? हे पहा, तुम्ही आपण बघतो की समाजामध्ये इतर नको त्या गोष्टींकडे जास्त लक्ष दिलं जातं। मग त्याच्यामध्ये प्रशासन असेल किंवा मग पक्षीय प्रतिनिधी लोकप्रतिनिधी असतील ते पण आज सातत्याने प्रलंबित मागण्या ते मागणी करून सुद्धा आमच्याकडे दुर्लक्ष होत आहे। आमचा मुद्दा केवळ एका खाजगी विभागाकडे किंवा खाजगी शाळांकडे दुर्लक्ष करून शिक्षकांवर अन्याय होत नाही, विद्यार्थ्यांवर तो सुद्धा अन्याय होतोय। विद्यार्थ्यांना ज्या शासनाच्या ज्या सोयी सुविधा आहेत त्या मिळत नाहीये। दुसरं म्हणजे आमचे विना अनुदानितचा जो विभाग आहे त्या शिक्षक आणि ते बंधू भगिनी अगदी तुटपुंज पगारावर काम करतायत। मुंबईसारख्या आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसारख्या शहरामध्ये आज एवढी महागाई वाढलेली असताना 2,500 ते 3,000 मध्ये ते घर चालवतायत। म्हणजे याचा विचार शासनाने प्रशासनाने करावा, यासाठी आम्ही हे 1 दिवसाचं लक्षवेधी आंदोलन केलं होतं। जर ह्या सगळ्या मागण्या जर सोडवल्या गेल्या नाही तर कदाचित रोष प्रचंड आहे आणि कदाचित याच्या पुढे आम्हाला वेगळी भूमिका घ्यावी लागेल। तर किती वर्षापासून ही समस्या आहे शिक्षकांची, त्यांना त्यांचं अनुदान मिळत नाही आहे, अनेक जणांना थकबाकी मिळत नाही आहे, मुलांच्या शिक्षणावर परिणाम होतोय। राज्यामध्ये एकीकडे कबरीचा विषय काढून, हलाल आणि झटकाचा विषय काढून मोठ्या प्रमाणात सामाजिक परिस्थिती बिघडत आहे आणि दुसरीकडे ज्ञान देणाऱ्या शिक्षकांवर काय परिस्थिती येऊन उद्भवलेली आहे? सर, ज्याप्रमाणे सर म्हणलं की 92 शाळा ज्या आमच्या अनुदानासाठी गेल्या 10-12 वर्षापासून ते हा प्रश्न प्रलंबित आहे आणि जसं सर म्हणाला की खरोखर 2,500-3 हजार रुपये वर ते अनुदानावरती पगारावर काम करतायत आणि खरं सांगू तुम्हाला आज त्यांच्या घरात अत्यंत वाईट अवस्था आहे। कुटुंब पोषणं सुद्धा त्यांना मुश्किल झालंय। काही लोक त्याच्यामध्ये रिटायर झाले पण त्यांना ते अनुदान मिळालं नाही आहे, इतकी वाईट अवस्था आहे। त्याच्यामध्ये आमच्याकडे एक आमचा सहकारी आहे अमर पाचागणे, ज्याला महापौर पुरस्काराने सन्मानित केलं आणि त्याचा शाळेतला पगार 3,000 रुपये। आज तो शिक्षक आमचा, तो सहकारी जो आमचा युनियनचा पदाधिकारी आहे, तो 10 वर्षापासून शाळेत काम करतोय, पगार फक्त 3,000 रुपये। त्यामुळे तो स्वतः आणि त्याचं कुटुंब अतिशय वाईट परिस्थितीमध्ये, अशी 450 कुटुंब आज त्या या आर्थिक अडचणीमध्ये सापडलेले आहेत। नंबर 1। दुसरा मुद्दा तुम्ही म्हणला की कुटुंबावरती काय परिणाम होतो, त्याचं तुम्हाला छान उदाहरण देतो जे आमच्याकडे आता घडतंय।
आता या आजच्या आंदोलनामध्ये जवळजवळ 100च्या वरती सेवानिवृत्त शिक्षक आज इथे होत आहे. यांचं वय काय माहिती आहे का? 60 वर्षे, 65, 70, 75, 80 वर्षे वयाचे शिक्षक सुद्धा आज या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. याचं कारण तुम्हाला सांगतो, या शिक्षकांकडून 1,69,00,000 रुपयाची वसुली केली आहे. 73 शिक्षक असे आहेत ज्यांच्याकडून 1,69,00,000 रुपयाची वसूल केली. काय माहितीये का की तुम्ही सेवेमध्ये असताना तुम्हाला चुकीनं जादा अधिदान झालेलं आहे. 2 इन्क्रीमेंट तुम्हाला जास्त मिळाल्या. हे कधी सांगते प्रशासन? रिटायरमेंट झाल्यानंतर, म्हणजे एखाद्या शिक्षकाने 30-35 वर्षे सेवा केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलंय की या शिक्षकाला 1998 साली, 2000 साली, 1995 साली 2 इन्क्रीमेंट जास्त दिल्या गेल्या आणि त्याची वसुली लाखो रुपयामध्ये गेलेली आहे. जास्तीत जास्त 15 लाख रुपये वसुली केली आहे. 11 लाख, 10 लाख, 9 लाख अशी टोटल 73 लोकांची 1,69,00,000 रुपये वसुली केली आहे. आणि ते कुठून? पेन्शनच्या रकमेमधून, त्याच्या हक्काच्या रकमेमधून. हे जे सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की वसुली करू नका, हायकोर्टाने सांगितलेलं आहे, शासनाने सांगितलेलं आहे, तरी सुद्धा प्रशासनाने चुकीची वसुली केली आहे. हा त्यांच्यावरती अन्याय आहे. आर्थिक संकटात त्यांना सापडले. तर शिक्षकांवर एवढा अन्याय होतोय. रिटायर झालेल्या शिक्षकांकडून पैसे घेतल्या जात आहेत. काही जणांना 2,000 रुपयामध्ये मुंबईमध्ये गुजारा करावा लागतोय शिक्षकांना. हे सगळे इतके महत्वाचे विषय आहेत. मात्र विधानसभेमध्ये असेल, इतर ठिकाणी जी चर्चा होती आहे, औरंगजेब कबर असेल, हलाल झटका असेल, तुमच्या प्रश्नांकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत आहे असं वाटतंय का, किंवा त्याच्यावरून मार्ग निघत नाही? नक्कीच मी तुमच्या म्हणण्याला मी सहमत आहे. कारण जवळजवळ 1/16 जो वेतन आयोग लागायला पाहिजे होता तो 2023ला लागला. 2022 पासून आम्हाला सुरू झाला आणि 1/16 पासून 7-8 वर्षाची थकबाकी अजून आमच्या कर्मचाऱ्यांना मिळालेली नाहीये. हा एक भाग अनुदानित शाळांचा आणि कर्मचाऱ्यांचा जरी बाजूला ठेवला तरी मागील 15 वर्षापासून 92 म्हणजे त्या शाळा 150च्या वर शाळा कोरोनामुळे त्या कमी होत गेल्या. मराठी शाळांचे दिवस जर वैभवाचे यायचे असतील तर शाळा सुस्थितीत असतानाच त्यांना अनुदान दिलं गेलं पाहिजे. कोरोनाच्या काळामध्ये अवस्था सगळ्यांवरच वाईट आली, त्याचाही त्यांना फटका बसला. परिणामी 15, 20, 25 शाळा बंद पडल्या. मग बंद पडलेल्या शाळांना तर आता शासन अनुदान देणार नाहीये, पण ज्या राहिलेल्या आहेत त्यांनाही वेळेत जर अनुदान दिलं तर ह्या सगळ्या कुटुंबाचं संरक्षण होईल, त्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं जीविका होईल आणि त्यांचंही त्या शाळाही जिवंत राहतील. परिणामी मराठी जिवंत राहील, परिणामी मराठी शाळा जिवंत राहतील. मराठी शाळांबद्दलचं शासनाचं धोरणच मला दुटप्पीपणाचं वाटतंय आणि मोठं पुढील भविष्यामध्ये ते आणखी अडचणीचं वाटतंय. खरं तर मराठीला अभिजात दर्जा देण्यात आलेला राज्य सरकारकडून मराठी शिक्षकांवर जर एवढा अन्याय होत असेल तर आगामी काळामध्ये मुंबईमध्ये किंवा मुंबईच्या परिसरामध्ये MMRच्या रिजनमध्ये मराठी टिकेल का जर असाच अन्याय होता? सर बोलते, तुमच्या भावना व्यक्त करा. काय वाटतं तुम्हाला? मराठी शिक्षकांवर अन्याय होतोय, महत्वाचे विषय सोडून वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होऊ लागली. अशाने मराठी मुंबईमध्ये आणि MMR मध्ये टिकेल का? साहजिकच आहे की आताच आपण बघितलं की मराठी शाळांच्या बाबतीत प्रशासनाची जी भूमिका आहे ती खूप दुटप्पीपणाची आहे. कारण महानगरपालिका खाजगी शाळांना एक मान्यता मुदतवाढ हा एक प्रकार अस्तित्वात आहे आणि ती मान्यता मुदतवाढीच्या अटी एवढ्या जाचक आहेत की त्या पूर्ण करता करता शाळांचे नाकेनऊ आले आणि अशा या अटीमध्ये काही शाळा बंद झालेल्या आहेत. त्याच्यामुळे मराठी जिवंत राहणे हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. खरं तर बीडमध्ये एका शिक्षकाने याच अनुदानाच्या विषयावरून आत्महत्या केली. 3 वर्षाच्या मुलीला त्याला हे करावं लागलं आणि अनेक जणांचे तर पगार झालेले नाहीत. 10-10 वर्ष, 12-12 वर्ष शिक्षक विना अनुदानित काम करतायत खाजगी शाळांमध्ये. त्याबद्दल काय सांगाल? त्यांची काय परिस्थिती आहे? सरकारने त्यावर पण लक्ष दिलं पाहिजे. बघा, महानगरपालिकेचं एक कर्तव्य आहे की प्राथमिक शिक्षण देणं आणि प्राथमिक शिक्षण देताना महानगरपालिका पूर्ण मुंबईमध्ये स्वतः जबाबदारी घेत नाही तर ती जबाबदारी कोण घेते? खाजगी संस्था घेते. आणि ती जबाबदारी जर महानगरपालिकेला प्राथमिक शिक्षणाची पूर्ण करायची असेल तर खाजगी संस्थांना सहकार्य करणं गरजेचंच आहे. आणि सहकार्य म्हणजे असं की ज्या संस्था अनुदानावर येणाऱ्या आहेत त्यांना सवलती देऊन अनुदानावर आणलं पाहिजे आणि तिथे जे काम करणारे जे शिक्षक आहेत जे बऱ्याच दिवसापासून तुटपुंज्या पगारावर काम करतायत त्यांना पुरेसं वेतन दिलं तर साहजिकच मराठी शाळा चांगल्या प्रकारे. शेवटचा प्रश्न, शिक्षकांची एकूण परिस्थिती, सरकारचं त्याकडे दुर्लक्ष, यातून आता आगामी काळामध्ये शिक्षकांची काय भूमिका असणार?
आजचा विषयच तो होता मुळात. खरं म्हणजे महापालिकेमध्ये मनपाच्या शाळा आहेत आणि खाजगी अनुदानित शाळा आहेत. पण काय होतंय की 1979चा ठराव आहे, 488 नंबरचा ठराव, की याच्यामध्ये स्पष्ट म्हटलंय की ज्या ज्या वेळेला महापालिकेला जी वाढ होईल किंवा जे लाभ मिळतील ते लाभ सर्व खाजगी शाळांना देण्यात यावेत. पण असं असून सुद्धा महापालिका नेहमीच खाजगी शिक्षकांना सापत्नपणाची वागणूक देते आणि त्यामुळे वेळोवेळी होणारी वाढ ही आम्हाला त्या वेळेला मिळत नाही. आता उदाहरण सांगायचं तर 7वा वेतन आयोग महापालिकेला 2019 साली मिळाला आणि आम्हाला त्यासाठी 2023 साल उजाडलं. बरं 7वा आयोग लागू केला, पण त्या 7व्या आयोगानुसार आम्हाला जी थकबाकी आहे, प्रवास भत्ता, हे 2 महत्वाचे प्रश्न आहेत, ते अद्यापही आम्हाला आजपर्यंत मिळाले. जवळजवळ महापालिकेच्या सगळ्या शिक्षकांना थकबाकीचे 5ही लाभ मिळाले. त्यांना प्रवास भत्ता 2700 रुपये मिळाला, पण आम्हाला मात्र 600 रुपये 6व्या आयोगानुसार आजही प्रवास भेटतो. का आम्ही आगामी काळात काय भूमिका? आगामी काळात आमची एकच भूमिका आहे. आज आम्ही हे लक्षवेधी आंदोलन केलेलं आहे. सहआयुक्तांनी आमची दखल घेतलेली आहे आणि त्यांनी 8 एप्रिलला आम्हाला रिसर मीटिंग दिलेली आहे. 8 एप्रिलला काय त्यांची भूमिका काय आहे, त्या मीटिंगमध्ये जे काय होतं हे आम्ही बघणार आहोत आणि जर तिथे प्रश्न सुटले नाही तर आमचं आंदोलन यापुढे अधिक व्यापक होईल. पण आता आम्ही माघार घेणार नाही. शिक्षकांमध्ये प्रचंड रोष आहे, तो रोष बाहेर पडणार आणि आता आमची एकच भूमिका आहे की मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही आता शांत बसणार नाही. हे होते आझाद मैदानावर विविध मागण्यांसाठी आलेले शिक्षक, ज्यांनी त्यांच्या मुद्द्याला सरकारने जास्त महत्त्व द्यावं आणि त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या मार्गी लावाव्या असं त्यांचं म्हणणं आहे. खरं तर राज्यामध्ये औरंगजेबाची कबर असेल, हलाल झटका या विषयावरून मोठ्या प्रमाणात वाद सुरू आहे. नागपूरमध्येच आपण दंगल पण पाहिली. या अशा परिस्थितीमध्ये शिक्षकांच्या मागण्यांना जास्त महत्त्व दिलं पाहिजे असं शिक्षकांचं म्हणणं आहे. कॅमेरा पर्सन कडलक सोबत मी अजय, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.